नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आपली आज भातलावणी सुरुवात आहे. आपली म्हणजे आपल्या बाजूला जे वडगाव म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये दरवर्षाप्रमाणे आता सुरुवात होते. मी दरवर्षीकडे येतो ट्रॅक्टर चालवायला. इथं सुरुवातीला भात लावून करायची. त्यानंतर मग ट्रॅक्टर घेऊन आपल्याकडे जायचं आणि आपली भात लावून करायची. पॉवर टिलर आहे ते ना चिखल करायचं. ते चिखल करायसाठी मी खास इकडे येतो. तर आत्ता पण आलो आहे. आज सुरुवात झाली आहे. आज जरा पाऊस कमी आहे, काल पाऊस जोरात पडत होता. आता बांधणं चालू आहे. तर खाली आपण थोडासा चिखल केला आहे. सकाळी लवकर चाका वगैरे जोडून आता ट्रॅक्टर आम्ही तयार केला. तर तुम्हाला आता ट्रॅक्टरनं चिखल करायचा आणि भात लावून करायची ते सर्व दाखवणार आहे. म्हणजे भात लावण्याच्या व्हिडिओची सुरुवात आहे आज. तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण बघा. सर मात्र म्हणजे वावरामध्ये आपलं पाणी पाहिजे. जर पाणी जर असेल ना तर चांगल्याप्रमाणे चिखल होतो. ते रोप काढून ठेवलं आहे. आता इथं ट्रॅक्टर चालू ठेवलं आपण. मग सुरुवातीला ट्रॅक्टर दाखवतो. तर हा बघा ट्रॅक्टर, हा पॉवर टिलर आहे. अगोदर खेकडासारखं आहे बघा. दीड चाकं मोठी मोठी ही चाकं येतात. ह्याच्यामध्ये बघा रोटर असतो. हा फिरतो. हा फिरला की चिखल तयार होतो. आणि इथे मागे चाक असतं. ते आपल्याला वावराला आपण ॲडजस्ट करायचं. कमी जास्त कमी केलं वरती घेतलं चाक की जास्त लागतो. आता घेतलं कमी लागतो. म्हणजे वावरानुसार जेवढं वावर आपलं मऊ असेल ना त्याप्रकारे चालवायचं. हे वर लावायचं आहे. त्याला बघा कुटुंबी केलं. हे मध्ये जे बांध घातलं ना तो कुटुंबी आहे. ह्या साईडला खड्डा आहे, ह्या साईडला चढ आहे. त्यामुळे वरती पाण्यासाठी हे कुटुंबी घालायला लागते. ऊस आहे बाजूला. आता हे रोप टाकले. आता माणसाला की लावायला सुरुवात होते. बघा माणसाला सुरुवात झाली. एवढ्याला पाणी आहे बघा भरपूर. आणि ते पाणी समोर आपल्या पाईपातनं तिथनं पाईपानं आतमध्ये घेतलं आहे असं. हे रोप आहे. हे रोपाची ही मूठ बांधले. आणि मुठांचा एक गठ्ठा केला. त्याला म्हणायचं हातुंगडी. माझ्या हातुंगड्या करून ठेवले ते एका ठिकाणी. मी सगळ्या ठिकाणी जरा अशा हातुंगड्या करून ठेवले ते. म्हणजे रोप बाहेर काढायला बरं पडतं. हे रोप जे आहे ते सर्व इंद्रायणीच आहे. चिखल करून झाल्या वावराचा. आता हे रिवर्स घेत चाललं आहे. रिवर्स म्हणजे जे कोपऱ्यात किंवा असं एका ठिकाणी ज्या ठिकाणी चढ असतो त्या चढ खाली ओढून घ्यायचं. ते माती खाली पाहिजे. बैलांनी कसं आपण पातळ्यानं खाली जसं घेतो, ट्रॅक्टरला रिवर्स असतो. त्या रिवर्सनं असं उलटे घ्यायचं. फक्त घेताना जरा सावकाश घ्यायचं, जपून घ्यायचं. ट्रॅक्टर वरती काढला. ह्यावर पूर्ण झाला वरचं चढणं कमी होतं. पाणी सारखं लेवल येतं. हे वर पूर्णपणे तयार झाले. त्या ठिकाणी खड्डा आहे, त्या ठिकाणी अशी माती नेऊन चिखल करून झाला. ते काका हे दोघं जण बांधावर तेच चिखल टाकलेलं आहे. बांधावरती बोवा टाकते.
हा संपत आहे आणि सावलीचे काका काढून ठेव. खालच्यावर लावणी सुरू झाले. एक लावणी सुरू आधी पहिलंच वावर आहे आपल्या इथलं. असं मूठ वावरात हातरल्यामुळं आपल्याला ज्यावेळेस मी भात लावतो म्हणजे रशीनं त्यावेळेस आपल्याला सोपं पडतं, आपल्याला मूठ घ्यायला सोपं पडतं. जास्त लांब जावं लागत नाही. आपल्या मग जसं मागं सरत सरत मूठ घ्यायचे लावत लावत जायचं. दोन लाईन बसल्या अशी रशी टाकायची आणि एक रशीवरती लावायचं आणि दोन्ही रशीच्या अंतर खट टाकायचं चालतं. मावशी बघा तिकडे एक वावर लावून झालं. खालचं लावलं छोटं, त्यावरचं लावलं मोठं. आता ह्याच्यात शिरतील माणसं. खत टाकून झालं की असं मूठ येतं, ते लांब लांब असं हाताळत येतं. चार गाड्या ना, चार गाड्या मग अशी लावून घेतो. आजच्या दिवसाचं संपूर्ण चिखल करून झालं आहे. ज्या घराच्या बाजूची वावर होती ते सगळे वावरांना चिखल करून झालं आहे. 2ची एसटी गेली बघा, आलवडी एसटी 2ची बस लालपरी. तरी तो का मावशी आले त्या या वडगावच्या येतात, त्यामध्ये त्या रोडच्या येतात, पलीकडे सावलीच्या येतात. या 3 गावच्या मावश्या बादला व्हायला तिकडं. आणि आमचे लीडर मेन मेन मावशी केलं की तो रशी अशी काठी असते, त्याला रशी लावायची. त्याची 2-2 रेषा घ्यायच्या अशा आणि असं अंदाजानं बरोबर लावायचं. तेव्हा ते एका लाईनमध्ये येतं बघा असं एकसारखं.
गोकुळात झेंडे रे वा विठ्ठला कृष्ण गोकुळात झेंडे रे वा विठ्ठला कृष्ण गोकुळात झेंडे रे वा विठ्ठला. तर आपलं चिखल पूर्ण करून झाला. सुरुवातीला पण ते खालच्या वर छोटं केलं, नंतर हे मोठं, नंतर हे, नंतर हे, त्याच्यानंतर हे. आता लावणी चालू आहे ते. आणि 2 करून ठेवला आपण चिखलावर पूर्णपणे. आज एका दिवसामध्ये संपूर्ण हा जो शिवार होता ते पूर्णपणे केला आहे. आता चिखल मी करून झाला, तर मी घरी निघालो. आता हे थोडं लावतील आणि जातील. तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या बातम्यांना सुरुवातीचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा.